म्हणून भगवान शंकर नैवेद्य कसा ठेवायचा, कुठे ठेवायचा हे सुंदर त्या ठिकाणी शिवमहापुराण कथेमध्ये आहे. ऐका. श्री ऋषींचा प्रश्न असा होता, मायबाप, अग्राह्यं शिव नैवेद्यमिति पूर्वं श्रुतं वचः, की भगवान सदाशिवांना अर्पित केलेला नैवेद्य ग्रहण करावा की नाही हा प्रश्न आहे. बरं का, भगवान शंकराला दिलेला नैवेद्य तो आपण ग्रहण करावं की नाही हा प्रश्न केला. मग अग्राहे शिव नैवेद्य मिती पूर्वम श्रुतम वचः, की भगवान शंकरला आम्ही नैवेद्य अर्पण करतोय, पण तो आम्ही ग्रहण करावा का करू नये हा प्रश्न केला गेला. श्री सूतजी महाराज फार सुंदर शब्दामध्ये सांगतात की बाबा, शृणुध्वं मुनयः सर्वे सावधानतया अधुना. सूतजी महाराज म्हणतात, काय सुंदर प्रश्न केला तुम्ही. आज प्रत्येक जण भगवान शंकराच्या शिवालयामध्ये गेल्यानंतर नैवेद्य अर्पण करत आहे, पण असा कोणी प्रश्न केलाच नाही. कारण आजकाल लोक काय करतात की मंदिरामध्ये गेल्यानंतर छोटासा नैवेद्य, कसाही नैवेद्य आपला कच्चा मच्चा देवाला ठेवायचा आहे. देवाला द्यायचं म्हणलं की कच्चं सडकं असं ठेवतो आपण, आणि आपल्याला म्हणलं की चांगलं असतं. लक्ष ठेवा, आपल्याला म्हणलं की मी कदाचित तिथं सांगितलं असेल ना की नारळ खराब निघलं की कोणाला पावलं? देवाला. चांगलं निघलं की आपल्याला. बरोबर आहे ना? खराब निघलं की देवाला पावतो, चांगलं निघलं की आपल्याला. दूध उतू गेलेलं, फेस उतू गेलेलं दूध कोणाला? कृष्ण अर्पण. कोणतं दूध? चांगलं का फेस म्हणजे उतू गेलेलं दूध कृष्णाला, चांगलं राहिलेलं ते आपल्याला. आपण बघा ना, तुम्ही दुकानात सुद्धा ज्यावेळेस जातो ना की देवा आम्हाला कोणत्या खारका द्या, सुपाऱ्या कोणत्या द्या? पूजेच्या द्या. म्हणजे देवा करता सगळं सडकं खराब झालेलं आपल्याला चांगलं. लक्षात ठेवा, देवाला आपण अर्पण काय करतो हे फार महत्वाचं आहे. आपण जर देवाला सडकं देत असेल, किड्याला देत असेल, तर तोही तसंच आपल्याला देतो. आपण देतोय काय यावर अवलंबून आहे, डिपेंड आहे. बघा ना, भगवान शंकराला हा नैवेद्य अर्पण केल्याला खावा की नाही, ग्रहण करावे की नाही, हा प्रश्न सर्व शौनकांचा आहे, ऋषींचा आहे. श्री सूतजी महाराज म्हणतात, काय सुंदर प्रश्न केला तुम्ही, पण ऐका हे ऋषींनो. शृणुध्वं मुनयः सर्वे सावधानतया दरा. सावधानतया धुना. हे बाबा, मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देतोय, पण सावधान सावधान सावधानतया धुना, की तुम्ही सावधान हे ऐका, कारण हे फार महत्वाचा प्रश्न आहे आणि फार महत्वाचं उत्तर आहे. कारण आपण शिवालयामध्ये गेल्यानंतर कुठे प्रसाद ठेवावा ना, शिवालयामध्ये कुठे ठेवावा प्रसाद हेच अजून लक्षात नाही. प्रसाद कुठे ठेवला पाहिजे? तर आज श्री सूतजी महाराज म्हणतात, मी सांगायला प्रारंभ करतोय, पण सावधान फार महत्वाचा विषय आहे. काही ठिकाणी सूतजींचे जे श्लोक आहेत आपल्या व्यासांचे, की त्या ठिकाणी त्यांनी श्रोत्यांना सावधान केले. सावधान काय? बघा ना, तुम्ही शाळेमध्ये ज्यावेळेस शिक्षक विद्यार्थ्यांना एखादा महत्वाचा विषय शिकवायचा जर म्हटलं ना, तर म्हणतात एक साथ सावधान, एक साथ विश्राम. सावधान, विद्यार्थी सावधान होतात. आणि ऐका आता, कारण चांगला विषय शिकायचा म्हटलं की विद्यार्थ्यांना शिक्षक हे सावधान करत होते. तसं हा विषय एवढा महत्वाचा आहे. आणि आज श्री सूतजी महाराज म्हणतात सावधान सावधानतया धुना, की सावधान, कारण हा विषय एवढा महत्वाचा विषय आहे, एवढा महत्वाचा विषय आहे, म्हणून लक्षपूर्वक ऐका आणि सावधानीनं ऐका. झोपेत ऐकू नका. माणसाने परमार्थ सावधान होऊन केला पाहिजे, पण नेमकं उलट झालं. प्रपंच सावधान चित्तानं करतोय, आपण सावधानीनं करतोय, आणि परमार्थ झोपीत करतोय. बरोबर आहे की नाही?
परमार्थ हा झोपीत करतो, पण प्रपंच सावधानीनं करतो. माय प्रपंच करत असताना माणूस एवढा तटस्थ असतो ना, पण परमार्थ करत असताना झोपीत. माणसं म्हणतात काय बाबा आम्ही भोळे माणसं, आम्हाला कशाचं भजन, कशाचं तंत्र, कशाची पूजा येते, कुठं देवाजवळ. पण संसारात नाही. संसारात लय पक्का व्यवहार. तिथे भोळे पण नाही व्यवहारामध्ये, भोळे पण इकडे देव असं. वर्गणीला गेलं तर काय बाबा आम्ही गरीब माणसं, आमचे घ्या 100 रुपये. इथंच गरीब माणसं गरिबी दाखवतात ना, ती देवासमोरच गरिबी दाखवतात. आणि दवाखान्यामध्ये त्यांना जर 50,000 लागले, कुठून येतात ते पैसे? त्यावेळेस उपलब्ध होतात, पण देवाची वर्गणी द्यायची म्हणलं सप्ताहाची ना, काय आम्ही गरीब माणसे हो, घ्या हे 50 रुपये, घ्या 100. म्हणजे देवाच्या ठिकाणीच आपण दरिद्रता दाखवतो, संसारामध्ये नाहीये माया. हे सगळं त्याला दिसतंय. उदारत्व इथं पाहिजे, लक्षात ठेवा. ही संधी वारंवार येत नाही ही आपल्याकडे. हे पुण्य वाट्याला येणं याला लय महाभाग्य लागते, लक्षात ठेवा, लय महाभाग्य. तिने इथं तुम्ही जर 500 देत असाल, 1000 देत असाल, त्या 1000ची भगवान एक करतो, लक्षात ठेवा. त्याचं सगळं दुप्पटच देणं आहे. आपण 2 हाताने त्याला हात जोडले, तो 1000 हाताने आशीर्वाद देतो, लक्षात ठेवा. त्याच्याकरता 1 पाऊल उचललं ना, तो 1000 पावलं चालत येतोय. तुम्ही 1 रुपया त्याला जर दक्षिणा दिली ना, आज ह्या सप्ताह करता, शिवमहापुरा करता, जर तुम्ही 500 दिले ना मायबाप, तो 1000 तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. जेवढा सत्कार्यामध्ये खर्च करा, त्याचा दुप्पट तो देतो, हे त्याचा स्वभावच आहे. दुप्पट तो देणारच माय. पण ज्याचा संप्रदायामध्ये, परमार्थामध्ये, सत्कार्यामध्ये हात जर आखडता असेल, नाही मायबाप. माणसाचा हात आखडता कुठे असावं, कुठे मोकळं असावं, परमार्थामध्ये मोकळं असावं माणसा. इथे द्यायला कंजूसपणा कधीच करायचं नाही. का? कारण तो आहे, त्याच्याकरता आहे वर्गणी, त्याच्याकरता. हे माझे पैसे त्याच्याकरता जातात, हे अन्नदाना करता जात आहे. एक भगवान सदाशिवांचं ही शिवमहापुराण कथा आहे. ही वर्गणी, ही दक्षिणा, आपण एक महान पुण्यामध्ये वाटेकरी होतोय. आणि संधी या गावाला पूर्ण आली मायबाप वाटेकरी होण्याची. सोपं नाहीये. धन पवित्र आणि शुद्ध होण्याकरता जे धन सत्कार्याला लागतंय, तेच धन, त्या धनामध्ये शुद्धता प्राप्त होत असते. धन शुद्धीकरण करायचं असेल तर त्या अन्नदान होणं महत्वाचं आहे. सत्कार्यामध्ये दान दक्षिणा देणं फार महत्वाचं आहे, तर ते धन पवित्र होतं, लक्षात ठेवा. नाहीतर कितीतरी श्रीमंताची पोहरं बघावं तुम्ही, त्यांच्या घरामध्ये अशांतता असते, पण वयानं भर 50 वर्षाचं असतं, पण बुद्धिमतानं, विचारानं फार बालवय असतं. लंगडे, पांगडे, आंधळे, हे असा प्रकार असतो, लक्षात ठेवा. असं नसावं. श्रीमंतीचं सुख, आनंद प्राप्त करायचं असेल तर आपली श्रीमंती, आपला 25% वाटा हा परमार्थ करताच आहे. भगवान देत असताना संसार पूर्ण आपल्याला देत नाहीये. हे सगळं सत्कार्याला आपलं दान जाणार आहेत. पशु प्राण्याला आपण काही भाकर तुकडा देणार आहेत, काही अन्नदान करणार आहेत, ज्ञानदान करणार आहे. हे सगळं मिळून तो देव आपल्या ही संपत्ती देत असतो. बरं का कुटुंब आहे, आपल्या एकट्याला ही संपत्ती देत नाही, की आपल्या त्या संपत्तीमध्ये हे अनेक वाट आहेत. की सप्ताह गावामध्ये शिवपुराण होणार आहे, तुम्हाला तिथे 1000 द्यावं लागणार आहे. ते 1000 तो अगोदर देऊन दिलेले असतात त्यांनी. गावामध्ये सप्ताह आहे, तुम्ही अन्नदान करणार, त्या अन्नदानाचा पूर्ण खर्च तो अगोदर दिलेला असतो, लक्षात ठेवा. हे सगळा खर्च जो आहे ना, त्यानं अगोदरच आपल्या प्रपंचामध्ये दिलेला आहे. फक्त आपलं एक करायचंय, तो त्याचा खर्च ज्याच्याकरता दिलाय तो त्याला देऊन टाकणे. आणि जर समजा आपण दिलं नाही, इथे हात आकारता ठेवला की तो बी तसंच करतो. मग टाइम आल्यावर कळतं काय तर. मग जिथे तुमचे 5 रुपये लागायचे ना, ते 10 लागले शिरणार नाही. जिथे 20 लागायचे की ते लाख लागले शिरणार नाही. मग तो वसूल करतोय. तो वसूल केल्याशिवाय हात नाही आहे. वसूल करणार करणार करणार. म्हणून सदाशिवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर शिवनिवेद्य हे सावधान नाही का तुम्ही. परमार्थ करत असताना सावधानीने करावा, हा विषय आपला होता. हे मुनींनो, मी सर्व काही तुम्हाला सांगतोय, पण सावधानीने श्रवण करा. भगवान सदाशिवाच्या मंदिरामध्ये, शिवालयामध्ये गेल्यानंतर हे जे शिवनिवेद्य अवश्य ग्रहण करायला चालतो का, ग्रहण करावा का, देवाला निवेद्य ठेवलेला आपण प्रसाद घ्यावा का, हा प्रश्न आहे.
तर त्या ठिकाणी श्री सूतजी महाराज विद्येश्वर संहितामध्ये सांगतात, ऐका. शिवभक्तं शुचिं शुद्धां सदव्रते दृढ निश्चय, की निवेद्य ग्रहण करायला चालतोय जो शिवाचा भक्त आहे, जो सतत भगवान शंकराची पूजा करतोय, जो शिवभक्त आहे, जो सदव्रती आहे, त्याला निश्चित त्या ठिकाणी जो दृढ निश्चय आहे की नाही माझा सर्वस्व माझा भोलेनाथ आहे, त्याला निश्चित भगवान शंकराला अर्पण केलेला निवेद्य त्याला ग्रहण करायला चालतोय. ऐका बरं का, हा विषय फार महत्वाचा आहे. पुढे शिवनिवेद्य ग्रहण केल्यानंतर काय फळ प्राप्त होतं. ज्या शिवभक्तानं शिवनिवेद्य जर ग्रहण केला, तो प्रसाद जर घेतला तर काय काय फळ आहे, काय प्राप्ती आहे. तर असं सांगितलं विद्येश्वर संहितामध्ये की दृष्टवापी शिवनिवेद्यम यांती पापायनी दुरत, की जर शिवनिवेद्य शिवाचा प्रसाद जर आज कथेमध्ये जो प्रसाद आपण घेतो ना मायबाप, त्या प्रसादामध्ये काय शक्ती आहे ऐका. हा एक शिवनिवेद्य आहे. आज तुम्ही कथा ऐकता, हा सुद्धा शिवनिवेद्यच आहे. आज दररोज तो शिवनिवेद्य आपण घेतोय. आपण किती दिवस झाले घेतोय. म्हणजे आजचा चौथा दिवस, म्हणजे 4 दिवसापासून हा शिवनिवेद्य आपण ग्रहण करतोय. भगवान सदाशिवांची कथा ही शिवनिवेद्यच आहे. इथं मिळणारा हा प्रसाद शिवनिवेद्य आहे. त्यानंतर येणारा शिव महापुराणामध्ये जे अन्नदान होत आहे तोही शिवनिवेद्य आहे. जे काल्याचा प्रसाद होणार ते शिवनिवेद्य आहे. मायबाप नैवेद्य तो शिवनिवेद्य. पण त्या नैवेद्यामध्ये काय शक्ती आहे, काय महान शक्ती आहे. आज सूतजी महाराज म्हणतात, बाबा दुष्ट वापी शिव निवेद्यम यांती पापाने सुतः दूरतः, की त्या ठिकाणी शिव निवेद्य नुसता पाहिला बरं का, खाल्ला नाही. नुसता मंदिरातून येत असताना आपण शिव नैवेद्य जर पाहिला तर असं सांगितलं त्या व्यक्तीचं काय भाग्य म्हणावं. त्यानं भगवान शंकराच्या मंदिरातून येणारा प्रसाद नुसतं पाहिलाही तरी असं सांगितलं यांती पापानी दुरतः, की त्या ठिकाणी त्याचे अनेक जन्माचे पाप त्याच्यापासून दूर होतात. एवढी शक्ती, एवढी प्रबळ शक्ती भगवान शंकराच्या शिवनिवेद्यामध्ये आहे. भगवान शंकराच्या शिवनिवेद्यामध्ये नुसतं पाहणं, नुसतं पाहायलाही डोळ्यानं तरी त्या ठिकाणी पाप दूर निघून जात आहे. पुढे असं सांगितलं, शिवनिवेद्य जर समजा तो पाहिलेला शिवनिवेद्य ग्रहण केला तर मग तर असं सांगितलंय की शिवनिवेद्य ग्रहण केला तर ग्रहण करण्याचे फायदे सांगितले गेले की भक्ती तो शिवनैवेद्यम पुण्याने यांती कोटीश. जर तो शिवनिवेद्य आपण ग्रहण केला, जर आपण निवेद्य जर भगवान शंकराचा खाल्ला तर परिणाम असा सांगितला त्या व्यक्तीला करोडो पुण्य स्वतःहून त्याच्याकडे चालत येतात. किती पुण्य, करोडो. ती करोडो पुण्य त्या व्यक्तीकडे स्वतः चालत येतात. एवढं शिवनिवेद्याचा एवढा महान महान पुण्य आहे, एवढा प्रभाव आहे. एवढंच नाही, पुढे सांगितलं गेलं ऐका, पुराणाने तर असं सांगितलं गेलं मायबाप, ही विद्येश्वर संहिता सांगतो मी तुम्हाला. भलं याग सहस्रे नमः शिवाय, नमः शिवाय. भलं 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 याग, भलं याग, भलं याग सहस्रे नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. भलं याग उदैरते नमः शिवाय, नमः शिवाय. भक्षिते 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 शिव नैवेद्यं नमः शिवाय, नमः शिवाय.
ऐका काय गोड गोड भगवान शंकरानं आपला सांगत गेला. फक्त जागे व्हा, कान उघडे ठेवा. मायबाप परत परत हे विषय श्रवण करायला पुन्हा संधी कधी प्राप्त होते देव जाणे. फार महत्वाचं काय सुंदर सांगितलं, नैवेद्य हा विषय लक्ष ठेवा. असं सांगितलं की बाबा हजारो यज्ञ केले नाही. ऐका बरं का, एक एक शब्द ऐका. शिव नैवेद्य मी सांगतोय का, की जर एखाद्या व्यक्तीने भगवान सदाशिवांचा नैवेद्य ग्रहण केला तर काय प्राप्त होत. विद्येश्वर संहिता श्लोक क्रमांक 4. शिव महापुराण. फलम फलम आलम याग स्वस्तेन प्यालम याग. काय सुंदर सांगितलं गेलं की बाबा हजारो यज्ञ केले नाही तरी चालतंय. अरबो यज्ञ करून सुद्धा जे पुण्य प्राप्त होतं, अरबो हा शब्द आलाय, ते अरबो त्याची गणत नाहीये. ऐका मायबाप, हे फार महत्वाचं आहे. हे श्लोक काही कर्मण म्हणून लिहिले गेले नाहीये. हे जगताच्या महादेवाच्या पवित्र मुखातून हे प्रगट झाले वरदान आहे. लक्ष ठेवा, महान वरदान आहे, महान. हे जगताच्या मायबापानं सांगितलं गेलंय. फार सुंदर आहे. आणि हा विषय इथे दैठण मध्ये एवढ्या शिवकथा झाल्या, पहिलाच विषय काढतो. लक्ष ठेवा, फार प्रयत्न केले पण काही विषय येण्याकरताही आपलंही प्रारब्ध लागतं, त्याची कृपा लागते. आज जेवढा माझा कथेचा प्रवास झाला ना, हा पहिला विषय इथे येतोय. लक्ष ठेवा, हे भगवान शंकराचा अलौकिक हे इतिहास आहे. मायबाप काय वरदान आहे. हजारो यज्ञ, हजारो आपण यज्ञ करतोय मायबाप. हजारो यज्ञ केल्याचं पुण्य हे असं सांगितलं काहीच नाहीये. ऐका बर का, की हजारो आपण जीवनामध्ये यज्ञ केलं त्याचंही पुण्य काहीच नाहीये. पुढे बोलल्या गेलं की अरबो जर यज्ञ तुम्ही केले, अरबो, तरी त्याचं पुण्य काहीच नाहीये. की जे पुण्य त्या ठिकाणी भगवान सदाशिवांचा निवेद्य खाल्ल्यानंतर ते पुण्य माणसाला प्राप्त, असं पुण्य प्राप्त होत की ते हजारो अरबो यज्ञ करून सुद्धा ते पुण्य प्राप्त होत नाही. काय 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 उदाहरण आहे की जे अरबो यज्ञ करून जे पुण्य माणसाला प्राप्त होत नाहीये, त्याच्यापेक्षा कितीतरी महान अलौकिक पुण्य भगवान सदाशिवाचा निवेद्य ग्रहण केल्यानंतर माणसाला प्राप्त होत. काय उदाहरण आहे. अरे काय भोलेनाथ वरदान दिले आपल्याला. काय सुंदर आहे माय बाप भोलेनाथ, किती भोळा आहे, किती द्यावं त्यानं. शिव सायुज्य शिव सायुज्य शिव सायुज्य शिव सायुज्य शिव सायुज्य नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
सदाशिवांचे शब्द आहे माय बाप. अरे काय सांगितलं निवेद्याविषयी, की निवेद्यामध्ये काय पुण्य आहे. की हजारो यज्ञ करून सुद्धा जे माणसाला पुण्य प्राप्त होत नाही, अरबो यज्ञ करून सुद्धा माणसाला जे पुण्य प्राप्त होत नाही, ते पुण्य नुसतं भगवान सदाशिवांचा निवेद्य ग्रहण केल्यानंतर ते पुण्य प्राप्त होत. लक्षात ठेवा, शिव निवेद्य म्हणजे खाऊन शिव सायुज्य मुक्ती ही माणसाला प्राप्त होते. शिव सायुज्य माप्रुयात, की भगवान सदाशिवांची मुक्ती त्या माणसाला प्राप्त होते, सायुज्य मुक्ती प्राप्त होते. एवढं शिव निवेद्याचा एक महान महिमा आहे, महात्म्य आहे. ते घर अत्यंत पवित्र आहे की ज्या घरामध्ये भगवान सदाशिवाचा निवेद्य आहे, निवेद्य तयार होतो माईबाप. ज्या घरामध्ये सदाशिवाविषयी, भगवान भोलेनाथाविषयी निवेद्य केल्या जातो ना, ऐका, जर तुम्ही स्वयंपाक करत असाल तर निदान एक पोळी भाजी त्या भगवान शंकरा करता एक ताट तयार करत जा. ऐकताय ना सगळे? काय सांगितलं गेलं की ज्या घरामध्ये भगवान सदाशिवाविषयी एक ताट एक निवेद्य तयार केला जातो ना, ते घर महान पवित्र सांगितलं गेलं माय. म्हणून स्त्रियानं ज्या वेळेस तुम्ही स्वयंपाक करताय ना, एक एक ताट दा भगवंताचं पाहिजे, महादेवाचं पाहिजे, त्याला दाखवलं पाहिजे. आणि ज्या घरामध्ये तो शिव निवेद्य आहे ते घर महान पवित्र सांगितलं गेलं आहे. ऐका पुढे जरा लक्षपूर्वक ऐका, की म्हणून श्री सूतजी असं काही सांगितलं, काळजीपूर्वक सांगतात. ऐका, अति काळजीपूर्वक सांगतात, अति काळजीपूर्वक सांगतात. जसं ते काळजीपूर्वक सांगतात तसं आपण सुद्धा काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे. एक बार जरा म्हणा जोरात, हर 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 हर. ऐका, आगतं शिव निवेद्यं, आगतं शिव नैवेद्यं गृहीत्वा शिरसा मृदा मक्षणायं प्रयत्नेन शिवस्मरणं. मी अंदाजी बोलत नाही, शिव महापुराणातले दिव्य श्लोक मानतो, ते श्लोकासहित श्लोकाचा आधार घेऊन बोलतोय. मला नुसतं गोष्टी करायला नाही आवडत, लक्षात ठेवा. तुमची करमणूक करायला मला नाही आवडत. जे मूळ रहस्य आहे ते प्रगट करायला फार मला छंद आहे आणि त्यात आनंद आहे. ऐका बर का, जर तुम्ही हातात निवेद्य भगवान मंदिरातून हातात घेऊन आले, हातात, लक्षात ठेवा, घरी हातामध्ये आणलेला निवेद्य असा श्लोक सांगतोय, तो शिवनिवेद्य जर प्रसन्नतापूर्वक लीनतेनं आणि आपलं सिर झुकावून, काय काय सांगितलं लक्षात ठेवा, काय काय सांगितलं लक्षात ठेवा, की आगतम शिव नैवेद्यम गृहीत्वाम शिरसा मुढा भक्षणीयम प्रयत्नम शिवस्मरणम. की भगवान सदाशिवाचा निवेद्य खात असताना आपली अवस्था कशी असावी, आपली दशा ही कशी असावी हे सांगितल्या गेले. उग नाही आला निवेदन घातलं निघले, नाही नाही, एवढं सोपं नाही रे बाबा, एवढं सोपं नाहीच आहे माय बाप. अवघा आपण सोपं करून ठेवलंय, ते काही वाटत नाही, कारण शास्त्र माहिती नाही ना आपल्याला, आपण सोपं करून ठेवलंय. एवढं सोपं नाहीये. ऐका, जर हातामध्ये आणलेला निवेद्य, घरी आल्याला जर शिवनिवेद्य आहे, तो प्रसन्नतापूर्वक लीनतेनं आपलं सिर झुकावून, ऐका, लीनतेनं आपलं सिर झुकावून अतिशय मोठ्या अंतःकरणानं, श्रद्धेनं, लीनतेनं, लहानपण घेऊन जर तो शिवनिवेद्य आपण ग्रहण करावा. असा ताट होऊन आलाय, इतकं लोक मला थोडं दे आणि लगेच निघाले नाही. शिवनिवेद्य खात असताना सांगितलेलं की त्या ठिकाणी आपला मान झुकलेली असावी, असा हातात घेतलेला असावा, लीनता पाहिजे, खाण्यामध्ये लीनता दिसावी, लहानपण दिसावं, असं नाही. ताट होऊन जमणार नाही. शिवनिवेद्य आहे ना, त्याचा आदर करावा आणि मान झुकवून अगदी त्याला खायचे प्रयत्न करावे, अशी खाण्याची पद्धत सांगितली. तर त्यातलं काय फळ आहे पुढे सांगा. ऐका,
की शिवनिवेद्य तुमच्या समोर आला आणि जर त्या ठिकाणी तुम्ही असं म्हणलात की नंतर खाईल, ऐका बरं का, हा कदाचित शिवनिवेद्य तुमच्या समोर आलाय मायबाप, तुम्ही काय म्हणलात नाही नाही आता नाही खात मी नंतर खाईल, तर ऐका पुढे आता त्याचं काय सांगितलंय, ऐका काळजीपूर्वक ऐका. हे पुढं सूतजी सुद्धा म्हणतात, मी जो विषय तुम्हाला सांगतो काळजीपूर्वक ऐका, एकही शब्द कान आड जाता कामा नाही, सावधान. कदाचित जर शिवनिवेद्य तुमच्या समोर आला आणि एखादा व्यक्ती म्हणतोय बाबा हे शिवनिवेद्य तू खा, आणि जर तुम्ही म्हणालात मी आज नाही, जरा मला हा उपवास आहे तो उपवास आहे, उपवासाला प्रसाद चालत असतो, लक्षात ठेवा. उपवास आहे मला, मी खात नाही बाबा, मी उद्या खाईल, तर असं सांगितलं गेलं की खाण्यासाठी त्यानं जर विलंब केला, उशीर केला, म्हणजे हातात धरून ठेवला न उगा पाहत बसला, तर काय सांगितलं गेलंय, ऐका श्लोक विद्येश्वर संहिता, विलंबे पाप संबोधो भवत्येहि मानवा, की असं सांगितलं गेलं जर त्यानं खाण्यासाठी, प्रसाद खाण्यासाठी विलंब लावला, उशीर जर लावला, तर त्याला एक महापाप लागल्या जातो, त्याला महापापी म्हटलं गेलं. माय का विलंबे पाप संबोधो, की त्याला पाप लागतो, महापाप लागतो त्या व्यक्तीला, प्रसाद हातात असताना सुद्धा. आणि ज्याच्या मनामध्ये शिवनिवेद्य ग्रहण करण्याची इच्छा जर होत नाही आणि त्यानं शिवनिवेद्य ग्रहण केलाच नाही, तर असं सांगितलं गेलं त्याला तर तो महान पापी असतो आणि निश्चित तो नरकात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे प्रसाद खाण्याकरता विलंबही जमत नाही, मी उद्या खातो हे सुद्धा पाप सांगितलं गेलं, आणि ज्यानं प्रसाद खाण्याकरता नकार दिला तो नरकात गेल्याशिवाय राहत नाही असं सांगितलं गेलंय. हा ऐका माई बाप. आणि पुढे पण जर निवेद्य ग्रहण करण्याचा अधिकार कोणाला सांगितला गेला, आता ठीक आम्हाला कळालं की आता बाबा निवेद्य खाल्ल्याशिवाय पर्याय, तुम्ही ऐकलंय ना, ऐकताय ना, एकदा म्हणा जोरात, हर 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 हर. म्हणून प्रश्न असा आहे की शिवनिवेद्य ग्रहण करावा, विलंब लावू नये, हे आपल्याला कळालं. माझ्याकडे पहा, कळालं आपल्या की शिवनिवेद्य ग्रहण करावा, विलंब लावायचा नाही, आला की प्रसाद खायचा. लक्षात ठेवा, प्रसादाला कधी उशीर लावायचा नसतो. काही काही प्रसाद घेतात मग मंत्र म्हणणार, अरे मंत्र म्हणूस तर काय होईल सांगता येत नाही, प्रसाद आला खा, हातात आला की पहिला प्रसाद खायचा. याने काय केलं, कैकेने काय केलं होतं, विलंब लावला, शेवट काय केलं, घार आली पिंड अंजने, तो प्रसादाला विलंब लावायचा नाही माय, अजिबात नाही, प्रसाद आला की ग्रहण करायचा. मग आता कळालं आम्हाला की प्रसाद खायचा, पण पुढचा प्रश्न असा की निवेद्य ग्रहण करण्याचा अधिकार कोणाला आहे, एवढा प्रश्नाचं उत्तर देतो. कोणी निवेद्य ग्रहण करावं, आम्ही सगळ्यांना केलं तर चालतो का? आज तुम्ही एवढं बोललात महाराजी, मग आता आम्हाला कळालं की भगवान शंकराचा निवेद्य हा ग्रहण करण्याचं काय पुण्य आहे, काय लाभ आहे, हे कळालं, हे सगळं कळालं. पण आता अधिकार सांगा, निवेद्य कुणी ग्रहण करायचं हे आम्हाला सांगा. तर असं सांगितलं माईबाप, शिवदीक्षा शिवदीक्षान्वितो शिवदीक्षान्वितो भक्तो महाप्रसादसंज्ञकम् सर्वेषामपि लिङ्गानां नैवेद्यं भक्षये शुभम्.
की शिवदीक्षान्वितो भक्तो, शिवनिवेद्य प्रत्येकाला ग्रहण करायला सांगितला नाही. हा श्लोक असा सांगतो, ज्यानं शिवदीक्षा घेतली त्यानं कोणत्याही शिवलिंगाचा अर्पित केलेला निवेद्य ग्रहण करायला अधिकार त्याला दिला. कोणी ज्यानं शिवदीक्षा घेतली, जो सतत नमःशिवाय हा मंत्र जपतोय, त्याला निवेद्य ग्रहण केला तरी त्याला हरकत नाही, त्याला परवानगी पूर्ण केली. पण पुढे ऐका, ज्यानं ब्रह्महत्येसारखं पाप केलंय त्याचंही पाप शिवनिवेद्यानं भस्म होत आहे. पण शिवलिंगामध्ये जो निवेद्य आहे मायबाप, की भक्षण करायला सगळ्याला चालला पाहिजे, मग तो कोणता निवेद्य आहे? तर पुढे असं सांगितलंय की लिंगामध्ये एक चंडिका नावाची देवता, जे हे ज्योतिर्लिंग जे आहे, या ज्योतिर्लिंगामध्ये एक चंडिका देवता आहे. हा, आणि त्या निवेद्याचा अधिकार ह्या चंडिका देवतेला दिला आहे. आणि निवेदन ग्रहण त्या चंडिकेला जर स्पर्श झाला तर तो निवेद्य आपल्याला ग्रहण करायला चालत नाही. पण जिथे चंडिकाचा अधिकार नाही तर तिथे निवेद्य आपण ग्रहण करायचा. पण जिथे चंडिकाचा अधिकार आहे तो निवेद्य आपल्याला ग्रहण करायला चालत नाही. मग महाराज, चंडिका देवता कोणकोणत्या लिंगामध्ये आहे ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही सावध राहू. तर असं सांगितलं गेलंय की चंडिका ही संपूर्ण लिंगात आहे का, संपूर्ण ज्योतिर्लिंगामध्ये आहे का? तर हे पुढचंच ऐका की एक तर बाणालिंग, लोहलिंग, सिद्धलिंग, स्वयंभूलिंग आणि जे प्रतिमा स्वरूप आहे त्या लिंगामध्ये चंडिकाचा अधिकार दिलेला नाही. ऐका बर का, कोणतं लिंग? बाणालिंग. बाणलिंग मध्ये कोणतं? की जे गंगेमध्ये ज्या घर्षणामध्ये ज्या गंगेच्या पाण्याच्या घर्षणानं जे लिंग तयार झालं असतं, ज्या लिंगाला गंगेच्या पाण्यामध्ये ज्या घर्षणा ज्या लिंगाचा आकार तयार झाला त्याला बाणलिंग असं म्हणतात. मग त्या लिंगामध्ये चंडिका हे देवता तिचा अधिकार नाही. त्या लिंगाला जर आपण प्रसाद कुठेही ठेवला तर तो प्रसाद सगळ्याला ग्रहण करायला चालतो. त्यानंतर लोहलिंग, त्यानंतर सिद्धलिंग आणि स्वयंभूलिंग. जिथे स्वयंभूलिंग आहे तिथे सुद्धा चंडिकाचा अधिकार दिलेला नाही. त्या स्वयंभूलिंग जिथे असेल तर त्या स्वयंभूलिंगाला तुम्ही नैवेद्य कुठेही ठेवला तर स्वयंभूलिंगाचा तो प्रसाद प्रत्येकाला ग्रहण करायला चालतो. त्यानंतर जे प्रतिमा जी आहे, प्रतिमा भगवान शंकराची, तेथे सुद्धा चंडिकाचा अधिकार नाही मायबाप. म्हणून बाणलिंग, लोहलिंग, सिद्धलिंग आणि स्वयंभूलिंग आणि प्रतिमा यांना कुठेही प्रसाद असेल मायबाप तर आपल्याला तो ग्रहण करायला चालतोय. पण तरीही चंडिकाला जर चंडिकाचा जर स्पर्श झाला मायबाप निवेद्याचा तर तो निवेद्य आपल्याला चालत नाही. म्हणून अग्राह्यम शिव नैवेद्यम पत्रम पुष्पम फलम जलम शालग्राम शिला संगत सर्वम याति पवित्रा. हे बघा, कदाचित जर न कळत तुम्हाला कळालं नाही हे ज्योतिर्लिंग कोणतं आहे आणि तुमचा नैवेद्य तुम्ही त्या ज्योतिर्लिंगाला स्पर्श केला तर पर्याय काय सांगितला? ऐका बरं का पर्याय. आता मी थांबतो इथे. पर्याय असं सांगितला, जर कदाचित तुमचा स्पर्श प्रसादाचा ज्योतिर्लिंगाला झाला तर काय सांगितलं गेलं? हर अग्राह्यं शिव निवेद्यं पत्रं पुष्पं फलं जलं शालग्राम शिला संगात सर्वं याति पवित्रा. जर अचानक जर शिवनिवेद्य भगवान शंकराला स्पर्श झाला असेल ते लिंग कोणते आपल्याला माहिती नाही तर पर्याय एक सांगितला, जर एखादं शाळीग्राम जर असेल, शाळीग्राम माहिती नाही तुम्हाला? शाळीग्राम आपल्या घरामध्ये असतो बघा.
तर त्या साळीग्रामला जर तो प्रसाद जर तुम्ही स्पर्श केला तर तो नैवेद्य आपल्या निसंकोचपणे ग्रहण करायला चालतोय. मग आपला तो ग्रहण करायला चालतो आणि शिवलिंगाच्या स्पर्शाच्या बाहेर आहे तो अत्यंत पवित्र मानला गेलो. कारण कदाचित भगवान शंकराच्या स्पर्शाच्या बाहेर आपण नैवेद्य ठेवला पाहिजे. देवाच्या डोक्यावर काही कोणतेही पदार्थ ठेवू नाही असं सांगितलंय. काहीला फारच देवाच्या डोक्यावर सगळं ठेवतात. साखर सुद्धा देवाच्या डोक्यावर. अहो बघा तुम्ही काही मंदिरामध्ये साखर देवाच्या डोक्यावर ठेवतात. देव का वरून तोंड आहे का काय का गिरणी का काय वरून टाकायला. अरे देवाच्या डोक्यावर कुठं साखर टाकत असतात का रे. अरे जेवढा तुम्ही भगवंताच्या समोर प्रसाद ठेवाल स्पर्श न करता तेवढा असं सांगितलं की त्याला पवित्र मानला गेला. तो प्रसाद फार पवित्र मानला गेलाय. म्हणून त्या ठिकाणी मायबाप पुढे असा विचार आला की ही चंडिका देवता कोण आहे, की एवढं तिचं शिव महापुराणामध्ये नाव आलं. तर त्या ठिकाणी सूतजी महाराज म्हणतात बाबा सगळंच एका 7 दिवसात सांगायचं एवढं शक्य नाही. कुठेतरी आता शिवपुराण जर या परिसरात असेल तर लक्षात ठेवा माऊली महाराज ही चंडिका देवता कोण आहे, तिचा अधिकार भगवान सदाशिवांच्या लिंगामध्ये का दिला, त्या चंडिकाचा परिचय आम्हाला करून घ्यायचा. चंडिका 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 फार फार अधिकार त्या चंडिकाचा तुम्ही सांगितलाय. ती चंडिका देवता कोण आहे तिचं चरित्र आम्हाला ऐकायचं आहे.